हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो पंचांगाच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे. मित्रांनो आज गुरुवार दिनांक 4 जून 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास अधिक ज्येष्ठ, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे. रात्री 11 वाजून 31 मिनिटांनंतर पंचमी तिथीला सुरुवात होईल. वार गुरुवार आहे. नक्षत्र मित्रांनो उत्तराषाढ नक्षत्र आहे. उत्तर रात्री 3 वाजून 42 मिनिटांनंतर श्रवण नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शुक्ल योग आहे. सकाळी 9 वाजून 3 मिनिटांनंतर ब्रह्मा योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो भाऊकरण आहे. सकाळी 10 वाजून 28 मिनिटांनंतर बालव करणाला सुरुवात होईल आणि रात्री 11 वाजून 31 मिनिटांनंतर कौलव करणाला सुरुवात होईल. मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र धनु राशीत, गुरु कर्क राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदय याप्रमाणे सूर्योदय सकाळी 6 वाजून 2 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 12 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो प्रमुख ग्रहांच्या राशी स्थिती संबंधी शनी ग्रह जो मीन राशीमध्ये आहे त्यानुसार सध्या चंद्र राशी कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनी देवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाद्वारे. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनी देवतेची स्तुती करावी लागेल. मित्रांनो धार्मिक सेवा करावी लागेल, अन्यथा अशी धार्मिक सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो आजच्या या पंचांगाच्या आधारे आपण पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो हर ओम शिव शिव शंभो रात्नया प्रवर्तमान सद्य ब्रह्मणो द्वितीय परार्थे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षी भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभादी षष्ठे सहस्राणाले विश्वा क्षमा करा पराभव नाम सहस्र उत्तरायणे ग्रीष्म ऋतू अधिक ज्येष्ठ मासे कृष्ण पक्ष बृहस्पती वासरे उत्तर आषाढ नक्षत्रे शुक्ल युगे बौ करणे चतुर्थी शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न मी कडाप्पा मोपात दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी जवळच्या निर्मल्याच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 9 वाजून 3 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती असते ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो रात्री 11 वाजून 31 मिनिटांपर्यंत नाही, त्यानंतर आहे. जर आपल्याला उपयोग होत असेल तर आपण अवश्य करावं. दिनविशेष मध्ये चतुर्थी श्राद्ध करणे रात्री 11 वाजून 31 मिनिटांपर्यंत घबाडी योग देखील आहे. मित्रांनो तर चतुर्थी श्राद्ध कर्म हे जे आहे या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो घबाडी योगाची प्रचिती आपण अवश्य घ्यावे, कारण याचा फायदा दुप्पट तिप्पटही मिळू शकतो. घबाडासारखा
वेळ लक्षात घ्या, रात्री 11 वाजून 31 मिनिटांपर्यंत. अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करता येणार नाही. जे रेग्युलर आहे तेच आपण केव्हाही करू शकता. राहू काळ दुपारी 1:30 ते 3 वाजेपर्यंत असणार आहे. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार, बिघडवणार आपली कामे. तेव्हा कृपा करून आपण या 1.5 तासाच्या काळात महत्वाची किंवा विशेष कामे न करता रेग्युलर कामे जी आहेत तीच करावीत मित्रांनो, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहणार आहे. मित्रांनो, आजच्या पंचांगातील टिप असा आहे की आपल्या देवघरात सकाळ संध्याकाळ ओला तूप व तुपाचा दिवा लावत चला, कारण तेलाऐवजी तुपाचा दिवा अधिक पुण्य देऊन जातो. परवडत नसेल तरच मग तीळ तेलाचा वापर आपण दिव्यासाठी करावा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.